यावर्षी पाऊस पडेना, पीक वाढेना. आकाश ढगांनी भरायचं, पण पाऊस मात्र थेंब भरही नाही. अवर्षणाची चिन्ह दिसू लागली. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता आणि गावभर एकच प्रश्न: पाऊस कधी पडणार? आमच्या गावात एक जुनी परंपरा होती, पाऊस पडावा म्हणून. शंकराच्या पिंडीवर सतत जलाभिषेक. गावात शंकराचं देऊळ होतं. त्या देवळातील सारा गाभारा पाण्याने भरून टाकायचा. भटजी रुद्र म्हणत असत. काही लोक हंडे घागरी भरभरून पाणी आणत. 7 दिवस रात्रंदिवस अभिषेक चालायचा. त्या दिवसांत गाव खरंच श्रद्धेने आणि पाण्याने न्हायला असायचं. श्याम, देवळात जातोस ना, पाणी आणायला हातभार लाव. आई, ते मोठे हंडे मी नाही उचलणार. अरे, लहान कळशी घेऊन जा किंवा तांब्या. आपल्या शक्तीबाहेर काम करू नये. हे गाव साऱ्यांचं आहे. तुला रुद्र म्हणता येत नसेल तर नुसतं पाणी घाल. प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे. शेवटी मी उठलो. लहानशी कळशी घेऊन देवळात गेलो. कितीतरी मुले पाणी नेत होती. माझ्याहून लहान लहान मुले तांबे भरून पाणी आणत होती. मला प्रथम लाज वाटत होती. सांब सदाशिव पाऊस दे, शेते भाते पिकू दे. वेदातील संस्कृत मंत्र नव्हते ते, पण त्या शब्दात निरागस भावना होती. मीही मोठ्या आवाजात म्हणू लागलो, सांब सदाशिव पाऊस दे. त्या दिवशी मला एक गोष्ट कळली. सामुदायिक कामात आपणास जे करता येईल ते निसंकोचपणे करावं. मुंगीने मुंगीप्रमाणे काम करावं, हत्तीने हत्तीप्रमाणे. कारण गाव उभं राहतं ते सगळ्यांच्या हातभाराने.